नमस्कार मित्रांनो, आज आपण एव्हिडन्स ॲक्टवर व्हिडिओ नंबर 4 बनवित आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त आणि फक्त सेक्शन 8 घेऊया. सेक्शन 8 हा खूप मोठा आहे, तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधले एक सेक्शनवरती जर आपल्याला विश्लेषण करायचं झाला तर प्रत्येक सेक्शनला कमीत कमी 20 ते 25 मिनटं पाहिजे. त्यातल्या त्यात जो रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट चॅप्टर आहे त्यातले जे सेक्शन्स आहेत, सेक्शन 5 पासून 55 आणि त्या 5 पासून 55 पर्यंतच्या सेक्शनमधले 6 पासून 16 पर्यंतचे जे सेक्शन्स आहेत ते कनेक्टेड फॅक्ट्स ज्याला आपण म्हणतो ते फार महत्त्वाचे आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण सध्या एक सेक्शन घेऊया आणि आजच्या तारखेला आपण आज या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 8 फक्त घेऊया. मित्रांनो, 8 मध्ये इम्पॉर्टंट काय आहे? एक मोटिव्ह आहे, दुसरा प्रिपरेशन आहे, तिसरा कंडक्ट आहे. कंडक्ट जो आहे तो दोन प्रकारचा आहे, एक प्रिव्हियस आहे आणि एक सबसिक्वेंट आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कंडक्ट करता, ज्या वेळेला त्याचं वर्तन होत असतं, तो वर्तन ज्यावेळेला घटना घडत असते त्याच्या पूर्वी आणि घटना घडल्यानंतर त्याचा जो वर्तन असतो त्याला आपण सबसिक्वेंट असं म्हणूया. मित्रांनो, बेरेट लँग्वेजमध्ये काय म्हटलेलं आहे आपण ते पहिले पाहूया. सेक्शन 8 रीड्स ॲज अंडर. पहिला, मोटिव्ह, प्रिपरेशन अँड प्रिव्हियस ऑर सबसिक्वेंट कंडक्ट. हे झालं टायटल ऑफ सेक्शन 8. आता ह्याच्यात बेरेट लँग्वेज आतमध्ये काय म्हणत आहे ते आपण पाहूया. एनी फॅक्ट इज रिलेव्हंट. काय म्हटलं? एनी फॅक्ट इज रिलेव्हंट which shows or constitutes motive or preparation for any fact in issue or relevant fact. म्हणजे एखादा जो फॅक्ट इन इश्यू आहे त्या फॅक्ट इन इश्यूमध्ये जी रिलेव्हंट फॅक्ट आहे त्याच्यामध्ये व्यक्तीचा मोटिव्ह म्हणजे त्याचा जो हेतू आहे तो आणि त्याचा जो प्रिपरेशन आहे त्यांनी या घटनेसाठी काय पूर्वतयारी केलेली आहे हा रिलेव्हंट आहे. हा मोटिव्ह तसा शब्द आपल्याला समजायला काय अवघड नाही, परंतु कंडक्ट जो आहे तो एक्सप्लेनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बेरेट लँग्वेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, कंडक्टची परिभाषा आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो, म्हणजे आपलं जरासं पिक्चर मग आपण थोडंसं क्लिअर करूया. कंडक्ट काय म्हणते? द कंडक्ट ऑफ एनी पार्टी ऑर ऑफ एनी एजंट टू द पार्टी. मित्रांनो, कंडक्ट ह्या शब्दामध्ये कोण व्यक्ती किंवा कोणत्या व्यक्तींचा कंडक्ट रिलेव्हंट आहे हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत ज्यांचा कंडक्ट रिलेव्हंट असतो. पहिला आहे कंडक्ट ऑफ एनी पर्सन, एनी पार्टी. कंडक्ट ऑफ एनी पार्टी ऑर एजंट टू एनी पार्टी. म्हणजे एखादा एनी पार्टी याचा अर्थ एखादा पक्षकार. इथं आपण पार्टीचा अर्थ व्यक्ती नाही धरायचा. एनी पार्टी ऑर एजंट टू एनी पार्टी म्हणजे दाव्यातले जे पक्षकार आहे त्याला सुद्धा पार्टी म्हटलेलं आहे आणि ते पार्टी याचा अर्थ तो व्यक्तीच झाला, परंतु कोर्टातले पार्टी म्हणजे त्याच्यामध्ये जी पार्टी आहे ते आणि त्याचा जो एजंट आहे तो ह्यांचा जो कंडक्ट आहे तो रिलेव्हंट आहे. पुढे याच्यामध्ये अजून एक शब्द दिलेला आहे, तो कंडक्ट ऑफ एनी पर्सन असा एक वेगळा शब्द वापरलेला आहे. ज्यावेळेला आपण ही बेरेट लँग्वेज वाचू मित्रांनो आपल्याला आपला हा पिक्चर क्लिअर होईल. तर मी एकदा पहिले बेरेट लँग्वेज वाचतो, मग आपण त्याचं विश्लेषण करूया. द कंडक्ट ऑफ एनी पार्टी ऑर ऑफ एनी एजंट टू एनी पार्टी टू एनी सूट ऑर प्रोसिडिंग्स. अर्थात काय की एखाद्या पार्टीचा कंडक्ट आणि त्याचा जो एजंट आहे त्याचा कंडक्ट कशामध्ये रिलेव्हंट आहे? टू एनी सूट, एखाद्या दाव्यामध्ये, त्या दाव्यामध्ये, ऑर प्रोसिडिंग किंवा प्रोसिडिंग्समध्ये. इन रेफरन्स टू सच सूट ऑर प्रोसिडिंग आणि ह्या दाव्याच्या संदर्भात किंवा प्रोसिडिंगच्या संदर्भात ऑर इन रेफरन्स टू फॅक्ट इन इश्यू म्हणजे त्या दाव्यामध्ये किंवा प्रोसिडिंग्समध्ये जे फॅक्ट इन इश्यू आहे ऑर रिलेव्हंट देअर इन म्हणजे त्या दाव्यामध्ये जे फॅक्ट इन इश्यू आहे किंवा इतर जे रिलेव्हंट फॅक्ट्स आहे त्याच्या संबंधित जो कंडक्ट आहे तो. अजून अँड द कंडक्ट ऑफ एनी पर्सन, इथं अँड शब्द वापरलेला आहे.
अँड वापरलेला आहे. अँड कुठे मारले, त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे कंडक्ट ऑफ एनी पर्सन. पूर्वी स्टार्टिंग ज्यावेळेस सेक्शन झाला त्यावेळेला एनी पार्टी म्हटलेलं आहे, म्हणजे दावा चालू असताना त्यातला पार्टीचा कंडक्ट आणि त्या पार्टीच्या एजंटचा कंडक्ट. आणि इथे काय म्हटलेलं आहे, अँड द कंडक्ट ऑफ एनी पर्सन अँड ऑफेन्स अगेन्स्ट हुम इज सब्जेक्ट ऑफ एनी प्रोसिडिंग इज रिलेव्हंट. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याच्या विरुद्ध एखादा गुन्हा आहे आणि तो जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामधली जे प्रोसिडिंग्स आहे त्याच्यामध्ये तो त्याचा कंडक्ट जो आहे रिलेव्हंट आहे. आणि पुढे काय म्हटलं, इफ सच कंडक्ट इन्फ्लुएन्सेस. आणि असा जो कंडक्ट आहे त्याचा जो कंडक्ट आहे असा जो कंडक्ट आहे इफ सच कंडक्ट इन्फ्लुएन्सेस प्रभावित करीत आहे. काय प्रभावित करीत आहे, और इज इन्फ्लुएन्स्ड बाय एनी फॅक्ट इन इश्यू और रिलेव्हंट फॅक्ट. आणि काय प्रभावित करत आहे, जे फॅक्ट इन इश्यू आहेत ते किंवा जे रिलेव्हंट फॅक्ट आहेत ते त्या कंडक्टला प्रभावित करीत आहे. अँड वेदर इट वॉज प्रिव्हियस और सबसिक्वेंट देअर टू. मग असा जो कंडक्ट आहे तो दाव्याच्या पूर्वी, प्रोसिडिंग्सच्या पूर्वी, दाव्याच्या नंतर, प्रोसिडिंग्सच्या नंतर किंवा एखाद्या केसमध्ये ज्या वेळेला प्रोसिडिंग चालू असते ज्याच्या विरुद्ध एखादी केस चालू आहे त्या व्यक्तीचा पूर्वीचा कंडक्ट आणि नंतरचा कंडक्ट ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या रिलेव्हंट आहे आणि त्या दाव्यामध्ये प्रोसिडिंग्समध्ये रिलेव्हंट आहे. मित्रांनो, हा सेक्शन समजून घेण्यासाठी मी आपल्याला एक एक्झाम्पल देत आहे. तो एक्झाम्पल मी असं देत आहे की एक व्यक्ती आहे ए, त्याने बीला एक 5 लाख रुपये दिलेले आहेत, विथ इंटरेस्ट दिलेले आहेत. आणि बीने असं कबूल केलेलं आहे की हे 5 लाख रुपये मी ए म्हणजे तुला, त्याला तो एला सांगतोय मी तुला 6 महिन्याच्या आतमध्ये परत करेल. आता 6 महिने झाले, बीने त्याला 5 लाख रुपये पण दिले नाही, शिवाय त्याचं व्याजही दिलं नाही. आता ए सारखा त्याला फोन करून विचारतोय, त्याच्याकडे जातोय, त्याला विचारतोय, बाबा माझे 5 लाख रुपये माझा व्याज तू कधी देतोय मला सांग. बी टाळाटाळ करीत आहे. मग शेवटी एक दिवशी एला खूप राग आला. ए त्याच्याकडे घरी गेला, त्याला विचारलं की बाबा तू माझे 5 लाख रुपये कधी देतोय. बीने टाळाटाळ केली. एवढंच नाही तर सरळ सरळ उत्तर दिलं, माझ्याकडे 5 लाख रुपये नाही, तुला काय करायचं ते कर. अशा गोष्टीवरती ए चिडला. तो मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार केला की आता बीला आपण काहीतरी धडा शिकवायचा आहे. म्हणून त्यांनी एक प्लॅनिंग केलं आणि काय केलं, एक मार्केटमधनं एक सेकंड हँड पिस्तूल खरेदी केलं. आणि पिस्तूल खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा बीला सांगितलं, बाबा तू माझे 5 लाख रुपये देतोय का नाही देत, कमी का तुझ्याकडे येऊ संध्याकाळी विचार करायला. तर तो म्हटला ठीक आहे तू ये संध्याकाळी, बघू काय होते, मी तुला पैसे देऊ शकत नाही. मग ए त्याच्या घरी गेला. ए त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली. एने त्याला खूप शिव्या दिल्या. थोड्या वेळाने एने खूप राग आला असल्यामुळे त्यांनी खिशातलं पिस्तूल काढलं आणि त्याला बीला 2 फायर करून त्याला शूट करून टाकलं. जसं त्याला शूट केलं त्याचं सगळं शरीर रक्तबंबाळ झाला, तो खाली पडला, मेला. आणि मेल्यानंतर आता मात्र ए घाबरला. तो घाबरल्यानंतर तो तिथून पळायची विचार करायला लागला. तो त्याच्या घराच्या बाहेर आला आणि तिकडून पळायला लागला. तिथल्या उभ्या असलेल्या व्यक्तींनी त्याला विचारलं पण की बाबा काय झालं. तो म्हटलं काय नाही झालं असं तो बोलला आणि तो तिथून निघून गेला. आता मित्रांनो, ह्या स्टोरीमध्ये तुम्ही बघा, मोटिव्ह पण आहे, प्रिपरेशन पण आहे, कंडक्ट पण आहे, कंडक्ट प्रिव्हियस कंडक्ट पण आहे, सबस्टिट्यूट कंडक्ट पण आहे. आपल्या लक्षात आलं. आता एने ज्या वेळेला 5 लाख रुपये त्याला दिले आणि त्याच्याकडनं परत मागितले तर बी काही त्याला देत नव्हता. हा जो झाला त्याला कॉज झाला, कारण झालं. आणि ज्या वेळेला त्यांनी द्यायचं नाकारलं तर त्याचं मोटिव्ह असं झालं की बाबा आता बीला मी मारणार, त्याला शूट करायचं आहे, त्याशिवाय काय पर्याय नाही आहे, कारण हा मला काय पैसे देत नाही. मग त्याचं मोटिव्ह असं झालं की मी आता बीला मारणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं, प्रिपरेशन केलं, पूर्वतयारी केली. प्रिपरेशन काय केलं, त्यांनी पिस्तूल खरेदी केलं. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या घरी गेला. त्याच्या घरी गेल्यानंतर तिथे त्याची भांडण झाली, ती शिवीगाळ झाली. ही त्याची पूर्व कंडक्ट झाला. कोणाचा, एचा हा त्याचा पूर्व कंडक्ट झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी पिस्तूलने त्याला गोळ्या घातल्या, तो मेला. आणि त्याच्यानंतर तो पळायला लागला. म्हणजे घटना घडल्यानंतर तो पळून गेला. बाहेर आल्यानंतर ज्यावेळेला लोकांनी त्याला विचारलं की काय बाबा काय झालेलं आहे, तो काय म्हटला, काय नाही झालं. आणि असं बोलून तो निघून गेला. त्याचा हा नंतरचा कंडक्ट आहे. म्हणजे
सबसिक्वेंट कंडक्ट आहे. मित्रांनो, ही स्टोरी आपल्या ह्या सेक्शनला अगदी फिट बसत आहे. एकदा आपण जर हे पाहिलं, सेक्शन 8ची बेअर लँग्वेज ती काय म्हणत आहे, एनी फॅक्ट इज रिलेव्हंट. एनी फॅक्ट इज रिलेव्हंट म्हणजे काय, विच शोज ऑर कॉन्स्टिट्यूट मोटिव्ह. आता इथे त्यांनी 5 लाख दिले होते, त्यांनी 5 लाख द्यायचे नाकारले आणि म्हणून त्यांनी खून करण्याचा प्लॅन केला. हा त्याचा झाला मोटिव्ह. विच शोज ऑर कॉन्स्टिट्यूट्स द मोटिव्ह. ओके. ऑर प्रिपरेशन. आता प्रिपरेशन काय आहे, त्यांनी प्रिपरेशन असं केलं, त्यांनी पिस्तूल खरेदी केलं फॉर एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट. आता जे फॅक्ट इन इश्यूमध्ये त्यांनी जे प्रिपरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी पिस्तूल खरेदी केलं ते त्याचं प्रिपरेशन झालं. आता पुढे कंडक्ट. आता कंडक्टची डेफिनेशन आपण जे पाहिलेली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की कंडक्ट ऑफ एनी पर्सन, एनी पार्टी ऑर एजंट एनी पार्टी ऑफ एनी एजंट ऑफ एनी पार्टी. इथे काय झालेलं आहे, तो पर्सन पुढे दिलेलं आहे बघा. अँड द कंडक्ट ऑफ एनी पर्सन. ही बेअर लँग्वेज आपण पूर्ण वाचल्यानंतर एकदा पुन्हा आपल्याला लक्षात येईल. द कंडक्ट ऑफ एनी पार्टी ऑर ऑफ एनी एजंट टू पार्टी टू एनी सूट or proceeding in reference to such suit or proceeding or in reference to fact in issue therein or relevant thereto. And इथं जो आले ना आपल्या स्टोरीला हा शब्द लागू. and the conduct of any person and offense against whom is the subject of any proceeding is relevant. त्याचा जो कंडक्ट आहे ह्या प्रोसिडिंग्समध्ये त्यांनी जो खून करण्याचा प्लॅन केला होता हा त्याचा कंडक्ट आहे. इफ सच कंडक्ट इन्फ्लुएन्सेस. आणि असा जो कंडक्ट आहे तो काय करत आहे, त्या फॅक्ट इन इश्यूला इन्फ्लुएन्स करत आहे किंवा इन्फ्लुएन्स होत आहे. पुढे अजून दिलं, इफ सच कंडक्ट इन्फ्लुएन्सेस ऑर इज इन्फ्लुएन्स्ड बाय एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट अँड वेदर इट वॉज प्रिव्हियस ऑर सबसिक्वेंट कंडक्ट. ह्याच्यामध्ये या व्यक्तीचा सुरुवातीचा म्हणजे गुन्हा घडण्यापूर्वीचा त्याचा कंडक्ट आणि नंतरचा कंडक्ट देखील सामील आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, 2 एक्सप्लेनेशन दिलेले आहे. त्या एक्सप्लेनेशन काय आहे ते आपण पाहूया आणि तो एक्सप्लेनेशन सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक्सप्लेनेशन फार महत्त्वाची आहे, ते आपल्याला समजेल असं मी आशा बाळगतो. द वर्ड कंडक्ट काय म्हटलेलं आहे, द वर्ड कंडक्ट इन धिस सेक्शन डझंट इन्क्लूड स्टेटमेंट. म्हणजे जे कंडक्ट आहे जो ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्याचा जो कंडक्ट आहे त्या कंडक्टमध्ये स्टेटमेंट इन्क्लूड नाही. अनलेस दोज स्टेटमेंट्स अकंपनी अँड एक्सप्लेन ॲक्ट्स अदर दॅन स्टेटमेंट्स. बट धिस एक्सप्लेनेशन इज नॉट टू अफेक्ट द रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट्स अंडर एनी अदर सेक्शन ऑफ द ॲक्ट. अर्थात मित्रांनो, ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये की जो व्यक्ती आहे, जो गुन्हा करत आहे किंवा ज्याचा कंडक्ट आहे त्यामध्ये त्या व्यक्तीचा स्टेटमेंट सामील नाही. म्हणजे त्यांनी फक्त कंडक्ट केलं आहे, त्यांनी स्टेटमेंट द्यायची गरज नाही. परंतु त्या स्टेटमेंटला, त्या कंडक्टला जर तो एक्सप्लेनेशन देत असेल मग त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधल्या इतर प्रोव्हिजन्सप्रमाणे, इतर सेक्शन्सप्रमाणे त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेले असतील किंवा इतरांनी काही जे स्टेटमेंट दिलेले असतील ते स्टेटमेंट बाधित होणार नाही, त्याचा अर्थ असा दिलेला आहे. आता दुसरा एक्सप्लेनेशन मी आपल्याला वाचून दाखवतो, मग आपण थोडे इलिस्ट्रेशन्स बघूया म्हणजे आपलं पिक्चर एकदम क्लिअर होईल. सेकंड इलिस्ट्रेशन असं म्हणतंय, वेन द कंडक्ट ऑफ एनी पर्सन इज रिलेव्हंट. एका व्यक्तीचा कंडक्ट केव्हा रिलेव्हंट होईल, एनी स्टेटमेंट मेड टू हिम ऑर इन हिज प्रेझेन्स अँड हिअरिंग विच अफेक्ट सच कंडक्ट इज रिलेव्हंट. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा कंडक्ट केव्हा रिलेव्हंट होईल, ज्या वेळेला एखादं स्टेटमेंट त्याच्या समोर बोललं गेलं किंवा त्याला उद्देशून बोललं गेलं किंवा त्याला ऐकू येईल अशा पद्धतीने बोललं गेलं आणि अशा वेळेला त्याचा जो कंडक्ट आहे तो अफेक्ट करत आहे. असा जो कंडक्ट आहे तो अफेक्ट करत आहे आणि तो कंडक्ट मग रिलेव्हंट आहे. आता मी ह्याला आपल्याला एक एक्झाम्पल देणार, मग आपलं पिक्चर जास्त क्लिअर होईल. मित्रांनो, हे मी जरा मिटवीत आहे. येस मित्रांनो, मी आता आपल्याला एक एक्झाम्पल देत आहे की एक व्यक्ती आहे, तो बी कडे गेला आणि त्यांनी बीला सांगितलं की मला तू 10,000 रुपये दे. तिथे डी उभा होता. डीने बीला सांगितलं, अरे बाबा
ह्या एने सीला सुद्धा पूर्वीचे 10,000 रुपये देणे आहे. जर तू त्याला आता 10,000 रुपये दिले तर तो तुझे पैसे परत देणार नाही आणि हा लोकांचे पैसे घेतो आणि लोकांना देत नाही. त्यामुळे माझा तुला सल्ला आहे की तू याला पैसे देऊ नकोस. एने बीकडून पैसे मागितले होते, डी तिथं उभा होता. डीने बीला असा सल्ला दिला की एने पूर्वी सीकडनं पैसे घेतलेले आहेत, त्यामुळे तू त्याला पैसे देऊ नकोस, हा कोणाचे पैसे परत करत नाही. हे ऐकल्यावर ए तिथून काहीही न बोलता निघून गेला. मित्रांनो, मी काय म्हणतोय, ए तिथून काही न बोलता निघून गेला. आता हे जे मी सांगितलं आपल्याला, हे एक्सप्लेनेशन प्रमाणे आपण घेऊया. एक्सप्लेनेशन 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, द वर्ड कंडक्ट इन दिस सेक्शन डझंट इन्क्लूड स्टेटमेंट. डझंट इन्क्लूड स्टेटमेंट. आता ए त्यांनी जे पैसे मागितले होते त्याच्यानंतर डीने ज्या वेळेला बीला सांगितलं की याला पैसे देऊ नकोस, त्यावेळेला ए काहीही न बोलता निघून गेला. त्यांनी काय केले, पैसे काही शब्द वापरले, काही नाही वापरले, काही न बोलता निघून गेला. म्हणून इथं सांगितलेलं आहे त्याचा जो कंडक्ट आहे तो रिलेव्हंट आहे. काय, निघून जाणं हा त्याचा कंडक्ट आहे आणि त्यांनी कोणताही स्टेटमेंट तिथे वापरलेला नाही. म्हणजे हा एक्झाम्पल आपल्याला क्लिअर होतो. आता आपण एक दुसरा एक्झाम्पल घेऊया. ए, बी, सी, डी असे 4 जण एका हॉटेलमध्ये बसलेले आहेत. बी हा सी आणि डी हे आपसामध्ये चर्चा करीत आहे आणि बी सीला आणि डीला सांगत आहे एच्या हजेरीमध्ये. आपण एक्सप्लेनेशन 2च्या बाबत हा उदाहरण देत आहे. बीने सीला आणि डीला सांगितलं एच्या हजेरीमध्ये, ए तिथं आलेला आहे आणि काय सांगितलंय, अरे एक्सला काल लुटलेलं आहे आणि आत्ता पोलीस येतच आहे. त्यांना माहीत आहे, लोकांना माहीत आहे की एक्सला कोणी लुटलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आत्ता पोलीस येतील आणि त्या लुटणाऱ्या माणसाला अटक करून नेतील. हे ऐकल्यावर ए तिथून निघून गेला. ए तिथून पळून गेला, निघून गेला, घरी गेला, जे काय आहे. असं घटना घडल्यानंतर बी, सी, डी यांनी डाऊट खाल्ला की हा ए का निघून गेला. त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी एला बोलाविलं, त्याला सांगितलं, बाबा तुझ्यावरती असा संशय आहे की तू एक्सला लुटलेलं आहे. आता ए स्टेटमेंट देत आहे. ए स्टेटमेंट देत आहे. मी आता एक्सप्लेनेशन 1चा सेकंड पार्टमध्ये येत आहे. पहिलं काय होतं, बी आणि सी आणि डी हे एकमेकांशी चर्चा करतायत. बी सी आणि डीला सांगतोय की बाबा एक्सला जे लुटलेलं आहे ते कोणी लुटलेलं आहे ते पोलिसांना माहीत आहे आणि हे ऐकल्यावरती ए तिथून निघून गेला. ए काय स्टेटमेंट बोलला का त्यावेळेला, काहीच नाही बोलला. त्यांनी एकही शब्द बोलला नाही, तिथून तो गपचूप निघून गेला. इथं परत घेऊया. द वर्ड कंडक्ट इन दिस सेक्शन डझंट इन्क्लूड स्टेटमेंट. इथं स्टेटमेंट इन्क्लूड नाही. आता अनलेस शब्द वापरलेले आहे. अनलेस दोज स्टेटमेंट्स accompany and explain acts other than statements. आता त्याचा जो स्टेटमेंट, आता तो ए एक्सप्लेनेशन देतोय. अनलेस दोज स्टेटमेंट्स, त्यांनी जर समजा स्टेटमेंट द्यायचा विचार केला, कुणी, आता एनी, त्यांनी असा विचार केला आणि तो आपल्या गोष्टीला एक्सप्लेनेशन देतोय, आपल्या जाण्याबाबतचं एक्सप्लेनेशन देतो. काय म्हणतोय तो, तुम्ही माझ्यावर शंका खाल्ली पण मी लवकर का गेलो, माझ्या घरी पाहुणे आले होते, माझ्या आईने मला सांगितलं होतं की बाबा आपल्या घरी पाहुणे येत आहेत, तू असं कर, हॉटेलमध्ये जा आणि काही सामान खाण्याचे खाद्यपदार्थ आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे आपल्याला पाहुण्यांना द्यायचे. आता मित्रांनो, इथे एच्या घरी जे पाहुणे आलेत ते रिलेव्हंट आहेत का, नाही. पण ए एक्सप्लेनेशन देत आहे की माझ्या घरी पाहुणे आले होते आणि म्हणून मी लवकर निघून गेलो आणि तुम्ही माझ्यावरती शंका खाल्लेली आहे. हे तुमचं शंका खाणं हे चुकीचं आहे. तो आता एक्सप्लेनेशन देतोय. म्हणून असं म्हटलेलं आहे, सुरुवातीला ते काय म्हटलेलं आहे, कंडक्ट डझंट इन्क्लूड स्टेटमेंट. पहिल्यांदा तो ज्यावेळेला गेला त्याच्या कंडक्टमध्ये स्टेटमेंट इन्क्लूड नव्हतं. दुसऱ्यांदा काय म्हटलेलं आहे, अनलेस दोज स्टेटमेंट्स. आता तो स्टेटमेंट देतोय, अनलेस दोज स्टेटमेंट्स अकॉम्पनी अँड एक्सप्लेन ॲक्ट्स अदर दॅन स्टेटमेंट्स. त्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत त्याच्या स्टेटमेंट्सच्या व्यतिरिक्त तो स्टेटमेंट देतोय. अँड पुढे काय म्हटलंय, बट दिस एक्सप्लेनेशन. आता जो तो एक्सप्लेनेशन देतोय, हे एक्सप्लेनेशन जे आहे ते
इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या इतर सेक्शन्सप्रमाणे जे दिलेले एव्हिडन्स असेल, जे दिलेले स्टेटमेंट असतील त्यांना बाधा करणार नाही असा तो स्टेटमेंट असेल. म्हणजे त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तो स्वतःचं एक्सप्लेनेशन देत आहे, परंतु हे जे तो स्टेटमेंट देतो आहे तो इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या इतर सेक्शन्सला बाधा करणार नाही असं सांगितलेलं आहे. पुढे बट धिस एक्सप्लेनेशन इज नॉट टू अफेक्ट द रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट्स अंडर एनी अदर सेक्शन ऑफ धिस ॲक्ट. ह्या कायद्याच्या इतर सेक्शन्सप्रमाणे जे स्टेटमेंट झालेले आहेत त्याला कोणत्याही प्रकारचं अफेक्ट होणार नाही, कोणत्याही प्रकारे अफेक्ट होणार नाही असं ते सांगत आहे. असा हा सेक्शन आहे. अर्थात काय मित्रांनो, एका व्यक्तीचं स्टेटमेंट, आता मी एक्सप्लेनेशन कसं आपण समजून घ्यायचं ते सांगत आहे. एक्सप्लेनेशन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे, एका व्यक्तीचं स्टेटमेंट आणि नंतर त्या व्यक्तीचं एक्सप्लेनेशन. पहिले सुरुवातीला काय म्हटलं, कंडक्ट डझंट इन्क्लूड स्टेटमेंट, म्हणजे कंडक्ट जो आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट नाही. आणि म्हणून असं सांगितलेलं की कंडक्टमध्ये जर स्टेटमेंट इन्क्लूड नाही तर तो कंडक्ट, परंतु तो जो व्यक्ती जर त्याला एक्सप्लेनेशन देत असेल मग तो एक्सप्लेनेशन मान्य केलं जाईल. परंतु तो स्टेटमेंट जो आहे, तो जो एक्सप्लेनेशन देणार आहे, तो जो स्टेटमेंट देणार आहे, तर इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधले इतर सेक्शन्सप्रमाणे जे काही स्टेटमेंट्स दिले गेले असतील ते अफेक्ट होणार नाही असं त्याच्यात सांगितलं आहे. दुसऱ्या याच्यात काय सांगितलेलं आहे, एका व्यक्तीचं स्टेटमेंट आणि दुसऱ्या व्यक्तीचं कंडक्ट. एने ज्या वेळेला बीकडनं पैसे मागितले, डीने बीला सल्ला दिला की तू याला पैसे देऊ नकोस, कारण ह्या एने सीकडनं सुद्धा बरेच वेळेला पैसे घेतलेले आहेत. इथे ए काही बोलला का, काही नाही बोलला. डीने जसं बीला सल्ला दिला की बाबा याला पैसे देऊ नको, ए तिथून उठला आणि निघून गेला, एकही शब्द न बोलता, आणि एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं नाही. हा सुद्धा त्याचा कंडक्ट आहे. हे एक्सप्लेनेशन 1 आणि 2 मध्ये दिलेले आहे. मित्रांनो, आता आपण ह्या सेक्शन्सच्या मध्ये जे इल्युस्ट्रेशन्स दिलेले आहेत त्यातले काही ठराविक 5-6 इल्युस्ट्रेशन्स आपण घेऊया, म्हणजे आपलं पिक्चर जास्त क्लिअर होईल. ह्या सेक्शनच्या खाली जे इल्युस्ट्रेशन दिलेले आहेत, आपण एफ पासून एफ जी एच आय जे आणि के असे 5-6 जे इल्युस्ट्रेशन्स आहेत ते आपण पाहूया मित्रांनो. ह्याच्या पूर्वीचे जे इल्युस्ट्रेशन्स आहेत ते सुद्धा तशी संबंधित आहेत, परंतु त्याचा आपण उल्लेख केलेला आहे. द क्वेश्चन इज वेदर ए रॉब्ड बी. आता प्रश्न असा आहे की काय एने बीला रॉब केलं आहे, म्हणजे लुटलं आहे. आता कंडक्टच्या बाबतीत म्हणतात, द फॅक्ट दॅट आफ्टर बी वॉज रॉब्ड, म्हणजे ज्यावेळेला बीला रॉब केलं, लुटलं, सी सेड इन एज प्रेझेन्स. सीने एच्या प्रेझेन्समध्ये बोललेलं आहे. काय म्हटलेलं आहे, द पोलीस आर कमिंग टू लुक फॉर द मॅन हू रॉब्ड बी, की पोलीस येत आहे आणि ज्या व्यक्तीने बीला लुटलेलं आहे त्याला ते पाहून घेतील, त्याला ते शोधून घेतील. अँड दॅट इमिजिएटली आफ्टरवर्ड्स ए रॅन अवे आर रिलेव्हंट. आणि जसं सीने असं स्टेटमेंट तिथे दिलं, ए तिथून निघून गेला, पळून गेला, तर एचा कंडक्ट जो आहे तो रिलेव्हंट आहे. पुढे तोच एक्झाम्पल मी जो तुम्हाला सांगितला, जी. द क्वेश्चन इज वेदर ए ओज ₹10,000 टू बी. काय एने बीला 10,000 रुपये देणं आहे. द फॅक्ट दॅट ए आस्क्ड सी टू लेंड हिम मनी अँड दॅट डी सेड टू सी इन एज प्रेझेंट अँड हेअरिंग. एला ऐकू जाईल आणि त्याच्या हजेरीमध्ये, त्याच्या तिथं प्रेझेन्समध्ये तो बोललेला आहे, आय ॲडवाइज यू नॉट टू ट्रस्ट ए. मी तुला असा सल्ला देतो की तू एवर भरोसा करू नकोस. फॉर म्हणजे बिकॉज. फॉर ही ओज ₹10,000 टू बी. त्याने बीला सुद्धा पैसे देणं आहे. अँड दॅट ए वेंट अवे विदाउट मेकिंग एनी आन्सर ऑर रिलेव्हंट. आणि असं बोलल्यामुळे ए तिथून काही आन्सर न देता निघून गेला. त्याचा जो हा कंडक्ट आहे हा रिलेव्हंट आहे. पुढचं मित्रांनो, आता प्रश्न एक असा आहे की द क्वेश्चन इज वेदर ए कमिटेड ए क्राईम. काय एने क्राईम केला आहे. द फॅक्ट दॅट ए absconded आफ्टर रिसिव्हिंग लेटर वॉर्निंग हिम दॅट इन्क्वायरी वॉज बिंग मेड
फॉर द क्रिमिनल अँड कंटेंट्स ऑफ द लेटर आर रिलेव्हंट. आणि जसं पोलिसाकडनं इन्क्वायरी होणार आहे याचं असं एक लेटर कम नोटीस याला मिळालं, ए तिथून फरार झाला. मग एचं फरार होणं हा कंडक्ट आहे. मित्रांनो, पुढचं एक आपण एक्झाम्पल घेऊया. आई काय म्हणते, ए इज अक्युज्ड ऑफ क्राईम. एवर गुन्ह्याचा आरोप आहे. काय? द फॅक्ट दॅट आफ्टर कमिशन ऑफ द अलेज क्राईम, हा गुन्हा घडल्यानंतर ही एब्सकॉन्डेड, कोण? ए पळून गेला, or was in possession of the property or proceeds of the property acquired by the crime. त्याच्या ताब्यामध्ये गुन्ह्यामध्ये जी प्रॉपर्टी होती ती त्याच्या ताब्यामध्ये सापडली, किंवा गुन्ह्यातली जी प्रॉपर्टी आहे ती विकून त्याचं जे प्रोसीड्स आहे ते त्याच्या ताब्यात आहे. मग हा कंडक्ट सुद्धा रिलेव्हंट आहे. अजून पुढे काय म्हणते, or attempted to conceal things which were or might have been used in committing it are relevant. म्हणजे जो गुन्हा घडला तो गुन्हा करण्यामध्ये त्याने जे काही वस्तू वापरल्या, हत्यार म्हणा अजून काही, त्या सर्व त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हा जो त्याचा कंडक्ट आहे हा सुद्धा रिलेव्हंट आहे. आता मित्रांनो, शेवटचे जे 2 इलिस्ट्रेशन मी आता वाचणार आहे ते फार महत्त्वाचे आहेत, ते जरा समजून घ्या. द क्वेश्चन इज वेदर ए वॉज रेविश्ड. प्रश्न असा आहे की काय ए म्हणजे ही मुलगी आहे, ए वॉज रेविश्ड म्हणजे तिच्यावर रेप झालेला आहे का? द फॅक्ट दॅट शॉर्टली आफ्टर द अलेज रेप, असा जो रेप झालेला आहे त्याच्यानंतर शी मेड अ कंप्लेंट रिलेटिंग टू द क्राईम, तिने लगेच त्याची कंप्लेंट केली. कशाची? गुन्ह्याबाबतची. जे रेविश झालं, जे रेप झालंय, लगेच तिने कंप्लेंट केली. पुढे काय म्हटलेलं आहे, रिलेटिंग टू द क्राईम, द सर्कमस्टान्सेस अंडर विच अँड द टर्म्स इन विच कंप्लेंट वॉज मेड आर रिलेव्हंट. ज्या परिस्थितीमध्ये गुन्हा घडलेला आहे आणि ज्या पद्धतीने तिने कंप्लेंट केली, तिचा जो बिहेवियर असतो तो हा महत्त्वाचा आहे. तो जो कंडक्ट आहे तो रिलेव्हंट आहे. पुढे अजून याच्यात अजून सांगितलेले, द फॅक्ट दॅट विदाउट मेकिंग अ कंप्लेंट, जर समजा तिने कंप्लेंट केली नाही असं गृहीत धरा, परंतु स्टेटमेंट दिलेलं आहे. तिने कंप्लेंट केली नाही की माझ्यावरती रेप झालेला आहे, परंतु तिने स्टेटमेंट दिलं माझ्यावरती रेप झालेलं आहे. ह्याच्यात काय फरक आहे ते आता बघूया. द फॅक्ट दॅट विदाउट मेकिंग अ कंप्लेंट शी सेड दॅट शी हॅड बीन रेविश्ड इज नॉट रिलेव्हंट. मग ते रिलेव्हंट नाही. तिने जर कंप्लेंट केली नाही परंतु तिने स्टेटमेंट दिलं, म्हणजे ज्यावेळेस गुन्हा घडला त्याच्यानंतर ती लगेच पोलीस स्टेशनला गेली नाही, ती घरात गेली, आईला सांगितलं, बहिणीला सांगितलं, भावाला सांगितलं, कुणाला सांगितलं आणि स्टेटमेंट दिलं. तिने कंप्लेंट नाही केली, स्टेटमेंट दिलं. कंप्लेंटमध्ये आणि स्टेटमध्ये हा फरक आहे. आता स्टेटमेंट दिलं पुढे, त्यामुळं ते रिलेव्हंट नाही असं ह्याच्यात सांगितलेलं आहे. द फॅक्ट दॅट विदाउट मेकिंग अ कंप्लेंट शी सेड दॅट शी हॅड बीन रेविश्ड इज नॉट रिलेव्हंट ॲज कंडक्ट अंडर धिस सेक्शन. हिचा जो कंडक्ट आहे, गुन्हा घडल्यानंतर लगेच कंप्लेंट करणं, तो कंडक्ट वेगळा आहे. आणि गुन्हा घडल्यानंतर आरामशीर विचार करून नंतर कंप्लेंट करणं, तो कंडक्ट वेगळा आहे. मग तो कंडक्ट रिलेव्हंट नाही असं ह्याच्यात सांगितलेलं आहे. कंडक्ट अंडर दिस सेक्शन डो इट मे बी रिलेव्हंट. कशामध्ये? ॲज अ डाईन डिक्लेरेशन अंडर सेक्शन 32 क्लॉज 1. आणि जर समजा तिने स्टेटमेंट दिलं आणि नंतर तिची जर समजा मृत्यू झाली, मग तिची जे स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट सेक्शन 32 क्लॉज 1 खाली रिलेव्हंट होईल. आणि सेक्शन 157 खाली कॉरॉबरेट होईल. आणि जो स्टेटमेंट आहे तो ॲज कॉरॉबरेटिव्ह एव्हिडन्स अंडर सेक्शन 157. म्हणजे जर समजा मित्रांनो, हे कंडक्टचा अर्थ काय आहे, किंवा कंडक्ट इमिजिएट गुन्हा घडल्यानंतर इमिजिएट कंप्लेंट करण्यामागचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने गुन्हा घडला आहे आणि ज्या पद्धतीने कंप्लेंट केली आहे त्या माणसाचा जो कंडक्ट असतो तो फार महत्त्वाचा असतो. म्हणून आपण जे म्हणतो ना की FIR लेट दाखल केली, तो कंडक्टचाच पार्ट आहे. आणि तेच इथं सांगितलेलं आहे की गुन्हा घडल्यानंतर लगेच जाऊन कंप्लेंट करणं
हा एक वेगळा कंडक्ट आहे, तो रिलेव्हंट आहे. आणि गुन्हा घडल्यानंतर लगेच जाऊन कंप्लेंट करायची नाही, घरी जाऊन बसायचं, स्टेटमेंट द्यायचं, विचार करायचा, नंतर जाऊन कंप्लेंट करायची. मग त्याचा जो कंप्लेंट आहे ती स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट होणार. परंतु त्याची जर मृत्यू झाली मग त्याचा जो स्टेटमेंट आहे तो सेक्शन 32 क्लॉज 1 खाली तो रिलेव्हंट आहे. आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपण गुन्हा घडलेला आहे त्याला आपण कॉरॉबरेट करतो, सेक्शन 157 खाली, तो सुद्धा रिलेव्हंट आहे. पुढचं आपण सेक्शन इलिस्ट्रेशन घेऊया. द क्वेश्चन इज वेदर ए वॉज रॉब्ड. आता पुन्हा तोच घेतलेला आहे की प्रश्न असा आहे की काय ए याला रॉब केला आहे म्हणजे लुटला आहे. द फॅक्ट दॅट सून आफ्टर द अलेज्ड रॉबरी, जसं त्याला लुटलं म्हणजे गुन्हा घडला, लुटण्याचा गुन्हा घडला, ही मेड अ कंप्लेंट रिलेटेड टू द ऑफेन्स, त्याने लगेच जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. ही मेड अ कंप्लेंट रिलेटिंग टू द ऑफेन्स. द सर्कमस्टान्सेस अंडर विच अँड द टर्म्स इन विच कंप्लेंट वॉज मेड आर रिलेव्हंट. ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीमध्ये गुन्हा घडलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली त्याचा जो कंडक्ट असतो तो रिलेव्हंट असतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो ना की ज्यावेळेला पोलीस आपण कोर्टामध्ये स्टेटमेंट देत असतो, सांगतो की बाबा हा फिर्यादी आहे ना पळत पळत आला, घाबरलेला होता, त्याला मार लागलेली होती, त्याचा जो कंडक्ट आहे तो महत्त्वाचा आहे, तो आपण कोर्टामध्ये दाखवत असतो. आता पुढे अजून दिलेलं आहे, द फॅक्ट दॅट ही सेड ही हॅड बीन रॉब्ड. आता त्यांनी कंप्लेंट नाही केली, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, पुन्हा ह्याच्यामध्ये पण तेच दाखवलं. द फॅक्ट दॅट ही सेड ही हॅड बीन रॉब्ड विदाउट मेनी कंप्लेंट. त्यांनी कंप्लेंट नाही केली पण त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांनी सांगितलं की बाबा त्याला रॉब केलेलं आहे, त्याला लुटलेलं आहे, परंतु त्यांनी कंप्लेंट नाही केली. इज नॉट रिलेव्हंट, मग ते रिलेव्हंट नाही आहे. ॲज कंडक्ट अंडर दिस सेक्शन डो इट मे बी रिलेव्हंट ॲज अ डाईंग डिक्लरेशन अंडर सेक्शन 32 क्लॉज 1. आणि त्याचा जो स्टेटमेंट आहे, जर तो मृत्यू पावला, जो तो व्यक्ती ज्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे तो मेला, तर त्याचं जे स्टेटमेंट आहे ते सेक्शन 32(1) खाली रिलेव्हंट होईल. ते एवढंच नाही तर सेक्शन 157 खाली कॉरॉबरेट होईल. मित्रांनो, कॉरॉबरेट म्हणजे सेक्शन 157 मध्ये आपण करत असतो, त्याला आपण एकमेकांचे स्टेटमेंट आपण मॅच करत असतो आणि ते ठरवत असतो की त्याच्यावरनं कळतं की बाबा हा गुन्हा घडला आहे का नाही घडलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे कॉरॉबरेशनचा जो सेक्शन आहे 157 तो चॅप्टर 10चा भाग आहे. सेक्शन 135 पासून 166 पर्यंत एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. ज्या वेळेला आपण हा चॅप्टर करू आपला हा पिक्चर क्लिअर होईल. कॉरॉबरेशन कसं करतात आणि का करतात, कशा पद्धतीने करावं, कॉन्ट्राडिक्शन्स, कॉरॉबरेशन्स, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण सेक्शन 135 ते 166च्या वेळेला करूया चॅप्टर 10मध्ये. आत्ता आपण जो सेक्शन 8 घेतलेला आहे, मला असं वाटतं की आपला सेक्शन 8वरचा पिक्चर नक्कीच क्लिअर झालेला असेल. मित्रांनो, यानंतर आपण सेक्शन 9 घेऊया.